नमस्कार मंडळी, मी माया गुळे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता सकाळचे 8 वाजलेत, तर आता पाणी वगैरे येईल. अजून पाणी तर आलं नाही आहे. आय थिंक आज 8:30ला सुटेल असं वाटतं आहे, कारण पाणी लगेच येतं 8 वाजता. तर पाणी वगैरे भरेल आणि इसबगोलचं पाणी वगैरे आता मला प्यायचं आहे. तर सकाळचं जे काय रुटीन आहे ते करून घेते. तर चला लागूया कामाला. आधी पहिले इसबगोलचं पाणी पिऊन घेते. कुठली पिऊ? अजून झोपायचं आहे. ते तू उठले पण लगेच झोपणार आहे परत. सध्या कशी सुट्टी झाली, आराम चालला आहे मॅडमचा. तर चला पटकन इसबगोलचं पाणी करून घे. तर आता इथे माझ्यासाठी इसबगोलचं पाणी तयार केलं आहे, आता पिऊन घेते. बाय द वे आमचं पियायचं पाणी येणार नाही असा मेसेज आला आहे. आता जस्ट मी बघितला. मला आधी वाटलं 8:30पर्यंत सोडतील, परंतु मेसेजमध्ये बघितलं की पाणीच येणार नाही. कारण कुठेतरी दुरुस्तीचं काम चालू आहे आणि ते काम करता करता आमची पाईपलाईन तुटली आहे. तर दरवेळेस सतत काही ना काही हे चालूच असतं, नेहमीच असतं. आणि जून महिन्यामध्ये पण काहीतरी दुरुस्तीचं काम चालू असेल तेव्हा नेमकी आमची पाईपलाईन तुटलेलीच असते. बघा तेव्हा काहीतरी मला समजत नाही आहे. तुम्ही जर का मला समजत नाही आहे की तुम्ही दुरुस्तीचं काम करता करता दुसऱ्यांच्या पाईपलाईन कशा काय तोडताय, समजत नाही. कसला कारभार आहे यांचं समजत नाही. तर चला आता मी आवरून घेते, पटपट आंघोळ वगैरे करते आणि बेसिंगमध्ये थोडीफार भांडी आहेत ती घासून घेते आणि चहा वगैरे ठेवते. तर चला, तर इथे माझ्यासाठी आणि महेश यांच्यासाठी चहा रेडी केला आहे. तर चला आम्ही पितो आता. आहो, चहा रेडी आहे, आलात काय? तर आता दुपारचे 12 वाजलेत आणि आमच्याकडे 10 वाजल्यापासून लाईट गेले आहेत. आज फ्रायडे आहे, तर दर फ्रायडेला लाईट जाते असं काही नाही आहे. पण आत्ता सध्या काहीतरी दुरुस्तीचं काम चालू आहे, त्यामुळे लाईट गेलेत. त्यामुळे एकदम घरामध्ये गरम व्हायला लागलं आहे. आणि जेवण वगैरे झालं आहे आमचं. आज जरा लवकरच केलं, फक्त चपाती केली होती आणि भाजी, भात वगैरे काय लावला नाही. त्यामुळे जेवण लवकर झालं. आणि आता जरा घरात बसावं म्हटलं तर एवढं गरम होतं आहे, त्यामुळे म्हटलं आता गॅलरीत यावं. केतूचं चालू आहे, क्रोशेचं काम चालू आहे तिचं. आणि पाणी पण आज झालं नाही. आता बघूया संध्याकाळी पाणी सोडतात की नाही. त्यामुळे पाण्याशिवाय कामं पण करता येत नाही. आज मशीन वगैरे पण नाही लावणार आहे मी. तर चला काय काय करायचं ते बघूया आता. तर आता संध्याकाळचे वाजले 6:30 आणि आता माझ्यासाठी मी चहा ठेवलेला आहे. मस्त गरम गरम चहा पिऊन घेते. तर या मंडळी चहा घ्यायला. तर आता मी गॅलरीमध्ये आली आहे. मस्त वारा सुटला आहे. सूर्यास्त ऑलरेडी झाला होता. आज सूर्यास्त मी पाहिलाच नाही. आता थोडा वेळ मी इथे बसते. खूप छान थंडगार वारा सुटलेला आहे. 5-10 मिनटं मस्त बसल्यावरती जरा रिलॅक्स होतं. आता थोड्या वेळात स्वयंपाक करायला जायचंच आहे, त्यामुळे म्हटलं मस्त वारा येतोय तर बसूया. तर रात्रीचे 8 वाजलेत आणि आता मी आले किचनमध्ये. तर आज चपाती, भाकरी, भात असं काही करणार नाही मी. मला त्याचा कंटाळा आला, म्हणजे तेच खायचा कंटाळा आला आहे. तर वेदांसाठी ब्रेड आणि पनीर बनवलं होतं, तर त्याला दिलेलं आहे खायला. आता आमच्या तिघांसाठी, महेश, केतू आणि माझ्यासाठी तिघांसाठी फोडणीचा ब्रेड बनवणार आहे. म्हणजे ब्रेडचे तुकडे करून त्याला फोडणी देणार आहे. तर आज त्यामध्ये मटार, कांदा आणि टॅमॅटो टाकणार आहे. त्याचबरोबर पनीर आणि चीज पण टाकणार आहे. तर ती रेसिपी आता तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला, आता इथे 2 ब्रेड घेतलेत मी कट करून, आणि यातले ब्रेड मी वेदांना दिलेले आहेत भाजून. तर आता या ब्रेडचे मी आता तुकडे करून घेते. तर आता इथे मी सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी तुकडे करून घेते ब्रेडचे. तर सगळे ब्रेडचे तुकडे मी करून घेते आधी. तर आता इथे मी सगळी तयारी केलेली आहे. तर आता पटकन ब्रेडला फोडणी टाकायची आहे मला. तुम्ही बघू शकता ब्रेडच्या अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतले. त्यानंतर आपल्याला लागणारे पनीर, तर पनीर पण मी इथे 200 ग्रॅम घेतले बारीक तुकडे करून. आणि या साईडला मी इथे टॅमॅटो, कांदा आणि मटार घेतलेले आहे. तर सगळं कट केले. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. मी आता तूप टाकलेलं आहे. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल वगैरे टाकू शकता. तर आता तूप चांगलं गरम करून घेते.
गरम झालं आहे. आता यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. मी आता यात मोहरी नाही घालणार आहे. जिरं घातलं आहे. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे कांदा. कांदा टाकल्यानंतर आता आपल्याला टाकायचं आहे टॅमॅटो. आणि आता मी मटार पण टाकते. फ्रोझन मटार आहे हे. आणि आता आपल्याला 2 ते 3 मिनिट छान आता हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, म्हणजे कांदा छान असा मऊ होतो. आता आम्हाला जेवढं मीठ लागणार आहे तेवढं मी सगळं टाकते यामध्ये, परत नाही टाकणार आहे. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे हळद, लाल तिखट, परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची. मी साखर आत्ताच घालते म्हणजे ती व्यवस्थित मिक्स होईल. चवीनुसार साखर घातल्याने खूप छान टेस्ट येते. त्यात यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण मी आता हिरवी मिरची नाही टाकले. आता या स्टेजला आपण टाकूया यामध्ये पनीर. पनीर टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे. यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे, कारण आपल्याला यामध्ये ब्रेडचे क्रम्स टाकायचे, ब्रेडचे तुकडे, सॉरी, कारण आपल्याला यामध्ये ब्रेडचे तुकडे टाकायचे आहेत. आणि ब्रेड कसं आपलं कोरडं असतं, त्यामुळे मी आता यात थोडंसं पाणी टाकलंय. अजून थोडंसं टाकते, म्हणजे ब्रेड आपले छान असे यामध्ये सोक होतील. आणि सगळं एकजीव पण होईल. आता या स्टेजला मी यामध्ये चीज स्लाइस टाकणार आहे 2. तर आता हे 2 चीज स्लाइस मी यामध्ये टाकते. म्हणजे छान असे यामध्ये हे मिक्स होतील. चीजमुळे छान टेस्ट येते याला. बघा, चीज मेल्ट होते आता. मस्त पनीर चीजी असं आपले हे ब्रेडचे फोडणी होणार आहे. आणि आता आपण यामध्ये टाकायचे ब्रेडचे तुकडे. आणि हे मिक्स करायचे, थोडे थोडे टाकून मिक्स करून घेते. वाव, मस्त वाटतंय. आता ब्रेड टाकल्यामुळे जरा थोडंसं कोरडं कोरडं वाटायला लागलंय मला. तर यावरून आपण परत थोडंसं पाणी शिंपडूया, म्हणजे ब्रेड आपले जरा थोडेसे मऊ राहतील आणि एकजीव पण होतील. आणि हे खाल्ल्याने एवढं पोट भरतं ना, मस्त आहे. आपण यामध्ये चीज पण टाकलंय, त्यामुळे हेल्दी आहे आपल्यासाठी. चीज आणि पनीर. आता हे सगळं मी मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स केलंय. आता आपण 2 ते 3 मिनिटं वाफ देऊया. फायनली ब्रेडची फोडणी आपली रेडी झालेली आहे. तर चला, वाव, मस्त झालंय. केतूला आता वाढते मी आधी पहिले. चला, केतूला वाढते पहिले. मस्त गरमागरम. वाव,
छान. हे गरम गरम खूप छान लागतं. आता महेश येणार आहेत म्हटलेत, अजून आले नाही आहेत. त्यांना आल्यावरती परत गरम करावं लागेल. आणि याच्यासोबत अजून तुम्ही सॉस पण घेऊ शकता, पण की तो असंच खाते. वा मस्त. तर चला मंडळी, केतूला मी हे खायला देते. बाळा हे बघा काय चालू आहे अजून. सांग बाई, खाऊन सांग कसं झालंय. गरम आहे. मग गरमच छान लागतं बाळा. टीव्हीचा आवाज कमी करतो बघा. काय बघते की तू आमची. सांग काय आलं. पनीर टाकलंय, चीज पण टाकलंय. चीजचे 2च स्लाइस टाकले. जास्त खायचं नाही ना, मला नाही ना खायचं, म्हणून 2च टाकले. लागतंय बरं. तुला सॉस वगैरे पाहिजे त्याच्यासोबत? हां, तू खात नाही ना सॉस. जरा थोडंसं कोरडं झालेलं आहे. ब्रेड असल्यामुळे ते थोडंसं कोरडं होतं. तरी पण मी तर पाणी पण टाकलं त्यामध्ये. पण एकदम असं मऊ नाही चांगलं लागत ना हे. थोडंसं क्रंची पण पाहिजे. काय आलं, गरम लागतंय. स्टूल घे ना मग. ठीक आहे चला. तर चला आता मी पण गरम गरम खाऊन घेते, कारण महेश तर काय अजून आले नाही आहेत. येतील थोड्या वेळात. माझा ते पूर्ण गार होईल, त्याच्याविषयी खाऊन घेऊया. ऑलरेडी लेट झाला आहे आम्हाला. तर चला खाऊन घेते, माझ्यासाठी पण वाढते. वेदांचं झालं आहे खाऊन. त्याला पनीर आणि ब्रेड दिलं होतं खायला. आता मला पण बाउलमध्ये घेते काढून. ते मी माझ्यासाठी वाढून घेतले. तर चला मंडळ, मी पण खाऊन घेते. मस्त टेस्टी वाटते. मी आता एक बाईट खाऊन बघते. मस्त आला आहे पनीर, छान लागतं. तर चला मंडळ, मी खाऊन घेते. तुम्हाला पण जर का ब्रेड खाऊसा वाटत असेल तर अशा पद्धतीने नक्की करून बघा, फोडणीचा ब्रेड. तर आता जस्ट महेश आले. माझं खाऊन झालं आणि लगेच महेश आले. आता त्यांच्यासाठी चहा बनवला आहे, कारण त्यांना चहा लागतो. तर चहासोबत आता मी हे त्यांना गरम गरम खायला देते. आता महेश पण आलेले आहेत. माझं खाऊन झालं आहे, आता त्यांना पण देते. चहासोबतच खायला देते आता मस्त, कारण अजून थोडं गरम आहेच ते. तर चला मी महेश यांना खायला देते.